अगं किती वेळ अजून, आता भूक लागली ग. अरे हो, आलू पराठा करायचा म्हणजे थोडा वेळ तर लागणारच ना. मला कळत नाही, नवीन नवीन ब्रेकफास्ट करायची काय गरज आहे? लहानपणी कसं मस्त होतं ना. उठा, चहा प्या, ब्रेड बटर खा, पळा. हे बघ, ब्रेकफास्ट हा दिवसातला सगळ्यात महत्त्वाचा मील असतो, हो की नाही? अरे मग तो व्यवस्थित नको का व्हायला? ए थांब, उचल. कसं झालंय? अमेझिंग, डिलिशियस, माइंड ब्लोइंग. हे बघ, मी जे मगाशी बोललो ते विसरून जा प्लीज. काय? नाही का ब्रेकफास्ट नवीन नवीन कशाला पाहिजे वगैरे. अल्टिमेट अल्टिमेट झालंय. आणखी एक घे ना. नाही, हा संपू दे. हा जर कुकरी शो असता ना तर मी तुला 100 रुपयाची नोट दिली असतात. ती तर तू आताही देऊ शकतोस. देणार देणार. लवकर थांब जरा. उद्या देऊ? शो ना. पप्पा नेहमी म्हणतात पुरुषाचे खिसे कधी रिकामे असू नये. पण ट्रॅक पॅन्ट मध्ये कोणी ठेवतं का पैसे? का नसणार? ट्रॅक पॅन्ट मध्ये तू पैसे ठेवूच शकतोस. ए बरं, तू मला एक सांग, तू पप्पांना कधी जॉईन करणार आहेस? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ते तुला व्यवस्थित शिकवू शकतील ना. कधी जॉईन करणार आहेस तू? होणार 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 होणार. बेल वाजली, बेल वाजली. विनय आला असेल. मी 1 मिनिटात फक्त दार उघडून येतो. हा नाही, आपण पप्पांविषयी बोलूया बोलूया. महत्वाचा विषय, सावकाश बोलूया. हा आलोच 1 मिनिटात. गुड मॉर्निंग. बोल. करेक्ट टायमिंग. म्हणजे बरोबर वेळेला वाचवलंस मला. तुम्ही पप्पांना जॉईन होण्याच्या विषयावर बोलत होतात का? करेक्ट. तू ह्यासाठी बोलवलंस इथे मला? मला खूप काम आहेत रे, मी निघतो. हे थांब थांब थांब. शोना, ब्रेकफास्ट थंड होतोय, लवकर आत या. करेक्ट, मी पण त्याला हेच सांगतोय. कळलं का? हे बघ, ब्रेकफास्ट हा दिवसातला महत्वाचा मील असतो, तो व्यवस्थित झाला पाहिजे. आलो. हा ये ये. ये विनय, बस. मस्त आलू पराठे आहेत. ऍक्च्युली ब्रेकफास्ट झालाय माझा. अरे पण थोडंसं खाऊन बघ ना, टेस्ट तर कर. घे रे. हा हा, एक घास घेतो. खा रे. खूपच भारी झालाय ग. तुझ्यासारखं जेवण बनवता येणारी एक मुलगी शोध ना माझ्यासाठी. अय्या, खरंच मी शोधू? हो. तुला सांगू, मला ना खूप आवडतं. म्हणजे स्वर्गात आधीच जुळलेल्या गाठी जमिनीवर बांधायला मला आवडतं. तुझ्यासाठी मुलगी. थांब, मी बघते कोणी आहे का ओळखी. थँक्स. तुला थँक्स. तुला बिझी केल्याबद्दल. आता पुढचे 10-15 दिवस तरी पप्पांच्या कंपनीत लाग, पप्पांच्या कंपनीत लाग म्हणून मागे लागणार नाही. सांगू. ए विनय, ही बघ कशी आहे. माझी मैत्रीण आहे, स्वभावाला खूप गोड आहे. हा काव्या, क्लायंटने हे डिझाईन अप्रूव्ह केलेलं नाहीये. त्यांनी सांगितलेले चेंजेस या मेलमध्ये आहेत. हो काय? डिझाईन्स तू अप्रूव्ह केलीयस. माहितीये. काव्या, तुझं लक्ष कुठं आहे? काव्या, तू मूर्ख आहेस. माहितीये मला. रमेश तुला जाडी म्हणतो. हाऊ स्वीट. ते बघ, तो कोळी तुझ्या अंगावर पडणार आहे. हसू नकोस. तू विसरून गेलास आपण इथे काम करायला येतो, फालतूचे जोक्स मारायला नाही. हो का? आणि तू खूप मोठ्या कामात आहेस ना? कधीपासून मोबाईल मध्ये अडकलीस? ऑफकोर्स. मी एका मुलाशी चॅट करतेय, lovelagna.com वरच्या. का तुला काय प्रॉब्लेम आहे का? हो, मला प्रॉब्लेम आहे. तू घरात कोणाशी कितीही वेळ बोल, इथे आपण ऑफिस मध्ये आहोत, मीटिंग मध्ये. रिस्पेक्ट दॅट. थँक्स.
सुमित हम्म. सुमित मला ना तुझं आश्चर्यच वाटतं. तू इतका अरसिक काय आहेस? अरसिक? अनरोमॅन्टिक आहेस तू. म्हणजे तुला असं वाटत नाही का की तुझ्या आयुष्यात कोणीतरी स्पेशल असावं, त्याच्यावर तू हक्क गाजवशील, सगळ्या गोष्टी शेअर करशील? हो, पण असं स्पेशल माझ्या आयुष्यात कोणीतरी आहे. कोण? तू तू आहेस, विनय आहे, राघव आहे. तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. अगं, क्लायंटचा फीडबॅक तरी ऐकून जा. मेल कर. सुविधा, सुविधा, पाणी. नाही नको, थँक्यू. थँक्स. राघव, तू असा का रिॲक्ट झालास? तू तरी समजून घे, तो तसा नाहीये. तो तुझ्यावर हात उचलत होता. आणखी काय करायला हवं होतं मी? राघव, पण तो माझा होणारा नवरा आहे. म्हणून त्याचा मार खाणार आहेस? कुठल्या जमान्यात जगतेस तू? तू सुंदर आहेस, हुशार आहेस, इंडिपेंडेंट आहेस. तुला कोणाचा मार खाण्याची गरज नाहीये. तो तुझा होणारा नवरा का असेना. राघव, तुला कळत कसं नाही? आमच्या मधला प्रॉब्लेम तू आहेस, आणि आता तू असं मध्ये पडल्यामुळे त्याचा संशय अजून वाढला असणार आहे. म्हणजे काही नाही, तू लक्ष देऊ नकोस. तू जे काही केलं त्यासाठी थँक्यू. कामाची वेळ झाली, कॅफे उघडायला हवा. एक्सक्यूज मी, कॅफे अजून उघडलेला नाहीये. प्लीज नंतर या. राघव, हे काय करतोयस तू? तू जोपर्यंत मला खरं काय ते सांगणार नाहीयेस तोपर्यंत मी कॅफे उघडणार नाहीये. राघव, ठीक आहे, सांगते. पण एक लक्षात ठेव, ही सगळी समीरची मत आहेत, माझी नाही. बोल. समीरला असं वाटतं की तू फ्लर्ट आहेस, आणि माझ्याशी सुद्धा फ्लर्ट करतोस. त्यामुळे त्याचं असं म्हणणं आहे की मी ही नोकरी करू नये, आणि मी त्याचं म्हणणं ऐकत नाहीये म्हणून तो चिडलाय. तुम्ही कोण? तेच विचारतोय, तू कोण? माझ्या घरात मलाच विचारताय मी कोण? माझ्या पोराचं घर आहे ना रे हे. कोण पोरगा? विनय, विनय नागपूरकर.